नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 68वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली अग्रसेन हॉल येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। यावेळी बोलताना कदमबांडे यांनी शेतकरी आणि ठेवीदारांनी बँकेवर दाखवलेल्या दृढ विश्वासामुळेच सहकार क्षेत्रात अनेक अडचणी असतानाही आपली बँक प्रगतीपथावर असल्याचे प्रतिपादन केले। सभासदांच्या वेळेवर कर्ज परतफेडीमुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून बँकेने उद्दिष्टाहून अधिक कर्ज वाटप करून शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे, असेही ते म्हणाले। या सभेला उपाध्यक्ष दीपक पाटील, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमशा पाडवी यांच्यासह संचालक मंडळ, विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमन, ठेवीदार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राध्यापक शरद पाटील यांनी आपल्या मनोगतातून कदमबांडे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत सभासदांच्या सहकार्यामुळेच बँक नावारूपाला येत असल्याचे सांगितले। बँकेच्या वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा यावेळी सादर करण्यात आला, ज्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। बँकेने जे काही पीक कर्ज वाटप केलंय त्या पीक कर्जामध्ये आपण 90% आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने आपलं वसुली झाली। आपण 100% कर्ज वसुलीच्या संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचे जाहीर आभार व अभिनंदन। परंतु पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी नियमित कर्ज भरणा करून मूळ प्रवाहात सामील व्हावे। खरीप पीक कर्ज वाटप शासनाने 259.51 कोटी पीक कर्ज वाटपाचे लक्षात देण्यात आले। बँकेने 270 आणि 32 शेतकरी सभासदांना चालू वर्षात रक्कम रुपये 327.50 कोटीच्या कर्ज वाटप करून दोघी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे। पेक्षा 126% जास्तीचे कर्ज वाटप केलेले आहे। पीक कर्ज वाटपच्या बाबतीत नावाच्या निर्देशनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या हितासाठी 100% कर्ज वाटप भारताने द्वारे केलेले आहे। केंद्र सरकारच्या वाढ सवलती योजनेत चालू वर्षी मार्च अखेर 6% व्याज भरणा करून शासनाकडून भरलेले व्याज परस्पर डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर शासन जमा करणार आहे किंवा शासनाने बँकेच्या खात्यात जमा केलेल्या बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल। त्यामुळे शेतकऱ्यांचे KYC हे गुंतवणूकदार प्रविष्ट करावे। बँकेच्या RBIच्या मापदंडानुसार 9% 11% ते 8 असताना 12.82% आपण चक्क राखला आहे। मागील 7 वर्षात 91.41 कोटीची वाढ झाली असून मार्च 2024 पेक्षा 2025 ₹23.19.32 कोटीची वाढ झालेली आहे। सर्व व्यक्ती व सरकारी संस्था यांना आवाहन करण्यात येत आहे। नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज सहकार खातं निर्माण झालं आणि देश पातळीवर आपल्या महाराष्ट्रातल्या आदर्श सहकार्याची युगामध्ये आदर्श सहकार्याची नोंद घेण्यात आलेली आहे। आणि सहकार चळवळीला सामान्य माणसांच्या परिश्रमाचे फळ मिळालेले आहे, ती मान्यता मिळाली, त्याला सुद्धा केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने मान्यता दिली आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी सहकार खातं आपल्याकडे घेऊन सहकाराला आयाम देण्याचं काम या देशामध्ये सुरू केलेलं आहे। आज धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काम करत असताना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगावं वाटतं की हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा जेव्हा एकत्र होता त्यावेळेला आपल्या या धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे सगळेच तालुके हे आदिवासी बहुल तालुके आहेत। धुळे जिल्ह्याचा सातरी आणि शिरपूर तालुका हा आदिवासी तालुका आहे, म्हणजे पेसामध्ये येणारे एक तालुके आहेत आणि 3 तालुके त्याचं धुळे शहर वगळता 2 तालुके म्हणजे धुळे तालुका आणि चिंचोली तालुका हे खुल्या गटासारखे आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये आदिवासी बांधवांचं उन्नती करत असताना बहुजन शेतकऱ्यांची प्रगती साधत असताना जिल्हा बँकेला आर्थिक पातळीवर खूप मोठी प्रमाणात खर्च करावे लागते। या जिल्ह्यामध्ये सहकाराचं आपण पाहिलं की कारखानदारीचं आपल्याला बळ पाहिजे होतं। काही मधल्या काळामध्ये खूप अडचणी आल्या आणि जिल्ह्यातला बऱ्यापैकी सहकार मोहित निघालेला असताना या जिल्ह्यातली बँक चालवणं, तिथल्या बँक जोडीला खूप अडचणीचं काम होतं। अशाही परिस्थितीमध्ये आपली बँक
अत्यंत प्रभावीपणे काम करते आणि याचं श्रेय बँकेचे चेअरमन, बँकेचे व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला जातं आणि